राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। तूर खरेदीला प्रतिसाद नाही, हरभरा नोंदणीचा आदेशही ना। तूर खरेदीला सुरुवात झाल्यानंतर सुद्धा हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। बाजारामध्ये हमीभावाच्या आसपास दर। शासनाकडून तुरीला हमी दर 7,550 रुपये, तर सद्यस्थितीमध्ये बाजारामध्ये 7,425 रुपये प्रति क्विंटलचा दर तुरीला मिळत आहे। शेतकऱ्यांनी 12,000 रुपयांमध्ये बियाणे घेतले आणि 7,000ने शेतमाल बाजारामध्ये विकला। हरभऱ्याच्या दरामध्ये घसरण, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे 5,000 रुपयांचा तोटा। खोक्या भोसलेच्या घरामध्ये सापडले शिकारीचे साहित्य, वन विभागाकडून झाडझडती, दोरीवर वाळत टांगलेले मासे जप्त। महिला दिनाची भेट, पैसे जमा होण्यास सुरुवात, मिळणार होते 3,000 रुपये, खात्यामध्ये आले 1,500 रुपये। निर्णयाच्या वाटेवर डोळे, शेतकरी कर्जमाफी मिळणार तरी कधी, काय सांगतात परतफेडीचे आकडे। सेवा सोसायट्यांसह बँकाही आर्थिक कोंडीमध्ये येणार, बँकांची वसुली बाधित। युती सरकारने 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केलेली होती, त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ केले। याशिवाय नियमित कर्जदारांना 40,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान सुद्धा दिले। त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कर्जमाफीची घोषणा महायुती सरकारने केलेली होती। ही घोषणा सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी आता सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याने आवाज उचलणे गरजेचे आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। आणि हो शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफतमध्ये जाणून घ्यायच्या असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑलवरती सेट करून घ्या। कोल्हापूरच्या 20,000 दूध उत्पादकांचे अनुदान प्रलंबित, एकूण रक्कम 9.61 कोटी। मंत्री सावे यांची माहिती। दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनी बँकेचा योग्य तपशील दिला नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यामधील 20,000 दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाचे सुमारे 9,61,31,000 रुपये प्रलंबित असल्याची माहिती दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी दिलेली आहे। शक्तीपीठवर खडी डांबर पडेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी, महामार्ग समर्थन मेळाव्यामध्ये आमदार श्रीसागर यांची ग्वाही। शक्तीपीठ महामार्ग हवा की नको, जनतेनेच ठरवावे, मंत्री मुश्रीफ म्हणाले। महिलांना एक खून माफ करा, रोहिणी खडसेंची राष्ट्रपतीकडे अजब मागणी। महिला सुरक्षतेची पत्रात प्रतिबिंब। आर्थिक पाहणी अहवालामध्ये ऊसाचे क्षेत्र घटण्याचा अंदाज, चालू हंगाम खोडव्यावरच गाळप हंगामाचे भवितव्य। राज्यातील 30% कुटुंबांचे स्वस्त धान्य होणार बंद, ई-केवायसीकडे पाठ, ठाणे भंडारा पुढे, पुणेकरांचा ठेंगा। महिलांची सुरक्षा आणि सन्मानालाच केंद्र सरकारने दिले सर्वोच्च प्राधान्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन। बलात्काऱ्यांना फाशीसाठी कायद्यामध्ये केली सुधारणा। बसची वाट किती वेळ पाहायची, एसटीचे लाईव्ह लोकेशन मिळणार। बुलढाणा जिल्ह्यातील 379 बस गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा, मोबाईल ॲपची प्रतीक्षा। महावितरणाची थकबाकी पोहोचली 141 कोटी रुपयांवर, थकीत देयके वसुलीसाठी पथके सक्रिय, थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश। प्रोत्साहन भत्त्यासाठी निघालेला 500 विद्यार्थ्यांचा मोर्चा स्थगित, मुंबईला गेलेल्या शिष्टमंडळाला आदिवासी विकास मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन। देवड्यामध्ये गहू सोंगणी काढणीची लगबग सुरू, कुटुंबापुरतेच पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल। तालुक्यामध्ये उन्हाळ कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढले। मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरूच, 8 मार्चला किमान भाव 1,421 रुपये तर कमाल भाव 2,200 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला होता। गायगोठ्यासाठी तुम्ही अर्ज केला का, 2.25 लाखांपर्यंत मिळते अनुदान। नाशिक जिल्ह्यामध्ये 1,000 शेतकऱ्यांना मिळाला लाभ, कृषी विभागाचे जास्तीचे प्रस्ताव देण्याचे आव्हान। अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्याकडे शासनाची पाठ, विभागाचे दुर्लक्ष असल्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप। त्या जनावरांना उन्हाचा त्रास झाल्यास होऊ शकते उत्पादनामध्ये घट, तापमानामध्ये वाढ होताच दुधाचे उत्पादन घटले, भावही वाढले। राजधानी दिल्लीतील लाडक्या बहिणींना मिळणार 2,500 रुपये। आर्थिक दुर्बल घटकामधील महिलांसाठी दिल्लीत महिलांना समृद्धी योजना लागू केल्याची घोषणा मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शनिवारी केली। स्वाधारला मुदतवाढ, विद्यार्थ्यांनो अर्ज केला का, 6 दिवस उरले, त्रुटी पूर्ण करून पुन्हा अर्ज करावा लागेल सबमिट। पावेजा मागणाऱ्या शेतकऱ्याला दिवसभर डांबले, धनगर जवळका येथील घटना, बेनसूर येथे शहानिशा न करता कारवाईचा आरोप। परंपरागत पिकांना फटका, रेशीमवर बसला भरोसा। हिंगोली जिल्ह्यामध्ये 700 एकरावर रेशीम शेती, अनुदानाचाही मिळतो लाभ, 1 किलो कोशाला मिळतो 450 रुपयांचा दर।
शेतमालाच्या पडत्या भावाने शेतकरी हवालदिल. गत काही दिवसांपासून कापसाला 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. शेतमालाचा उत्पादन खर्च पाहता मिळणारा भाव शेतकऱ्यांना परवडतच नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत. शेतमालाला आधारभूत किमतीप्रमाणे बाजारपेठेमध्ये भाव मिळावा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे. 5 दिवसांमध्ये निकाल कसा लावणार? शिक्षक मुख्याध्यापकांचा सवाल. 1ली ते 9वी साठी नवीन वेळापत्रक दिल्याने नाराजीचा सूर. अखेर लाडक्या बहिणींचा हिरामोड. केवळ एकच हप्ता जमा. महिला दिनी लाडक्या बहिणींना केवळ 1,500 रुपये, 2,100 रुपयांची प्रतीक्षा जारी. आता शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मिळणार पीक कर्ज. सर्च रिपोर्टची आडकाठी. जिल्ह्यामधील 1.5 लाखांवर शेतकऱ्यांना होणार लाभ. शेतकऱ्यांना आतापर्यंत 1,60,000 पीक कर्ज हवे असल्यास सर्च रिपोर्ट काढावा लागत होता. यामध्ये आता वाढ करण्यात आलेली असून 2 लाख रुपयांपर्यंत सर्च रिपोर्ट काढण्याची गरज भासत नाही. मात्र 2 लाखांपेक्षा जर अधिक कर्ज घ्यायचं असेल तर सर्च रिपोर्ट काढावा लागणार आहे. कोरपना तालुक्यामध्ये 2,235 घरकुलांना मिळाली मंजुरी. पण रेतीचे काय हो? त्या प्रमाणपत्राअभावी 49 विहिरींचे काम अडून. लाभार्थी वंचित. पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक. मजूर विटा मिळेनात. घरकुल कसे बांधू? 37,000 घरकुलांना मंजुरी. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गावागावामध्ये बांधकामाची लगबग सुरू. कर्जमाफीच्या घोषणेचा कर्जवसुलीवर परिणाम. बँकांकडून पीक कर्जाचे वाटप. 7 कोटी रुपयांची वसुली. लग्न खर्च टाळा आणि अनुदानही मिळवा अशी आहे योजना. सामाजिक व न्याय विभाग. संस्था व दाम्पत्यांनाही आर्थिक सहाय्य. शासनाकडून 20,000 रुपयांपर्यंत दाम्पत्यांना मिळते अनुदान. यंदा सुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तके. समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गत मोफत वाटप. प्राथमिक शिक्षण विभागाकडून नियोजन. वरिष्ठांकडे मागणी नोंदविणार. अंगणवाडी सेविकांना 6 महिन्यानंतर मिळाला मोबदला. 69 लाख रुपयांचा निधी प्राप्त. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. होळीपूर्वीच मिळणार कामाचा मोबदला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी 2 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित. 7वे प्रकल्पातून 1,324 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार. मुद्रांक शुल्कामधून मिळाला 463 कोटींचा महसूल. 72% उद्दिष्ट पूर्ण. 23% उद्दिष्टांचे आव्हान. 1,152 आपले सरकार केंद्र वाढणार. इच्छुकांना अर्ज करण्यासाठी 21 मार्चपर्यंत मुदत. पात्र अर्जाची यादी 9 एप्रिलला होणार प्रसिद्ध. राज्यामधील 124 केंद्रांवर 1.4 कोटी क्विंटल कापूस खरेदी. सीसीआयचे शपथपत्र. 9,500 कोटींवर चुकारा शेतकऱ्यांना दिला. चीन अमेरिका सोयाबीनचा खेळ बिघडवणार का? चीनकडून अमेरिकन सोयाबीन आयातीवर 10% शुल्क. 15.74 लाख महिलांच्या खात्यावर पैसे होणार जमा. महिला दिनी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना भेट. लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने पाडावे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी. केवायसी करण्यामध्ये नाशिक शहर अव्वल. जिल्ह्यामध्ये 72% काम पूर्ण. शिधापत्रिका धारकांसाठी मेरा केवायसी ॲप कार्यान्वित. सर्व्हर डाऊन असल्यामुळे लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळेना. दुकानदारही हैराण. लाभार्थ्यांची गैरसोय. प्रशासनाचे दुर्लक्ष. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला मुदतवाढ. 250 तरुणांना महापालिकेमध्ये आणखी 5 महिने कामाची संधी. हमीभाव सोयाबीनचे 4,20 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा. इंदोरीतील धरणामध्ये 50% साठा. 3 महिन्यांमध्ये झाला निम्मे पाण्याचा उपसा. चालू हंगाम खोडव्यावरच. गाळप हंगामाचे भवितव्य. आर्थिक पाहणी अहवालामध्ये ऊसाचे क्षेत्र घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सोलापूर जिल्ह्यामध्ये 800 कोटी वितरित. 57,000 लाभार्थी. राज्यामध्ये 9व्या स्थानी. पश्चिम महाराष्ट्रामधील 51,000 ग्राहकांची बत्ती गुल. जिल्ह्याची थकबाकी 20 कोटींवर. महावितरणकडून कारवाई सुरू. कन्नेर शिवारामध्ये ज्वारी काढण्याची लगबग सुरू. कामे उरकण्यास भर. अन्नधान्याची केली जाते तजवीज. टाकरी योजनेचे 2रे आवर्तन सुरू. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी. सुरुवातीपासून वितरण होणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकार मूग गिळून गप्प का? सर्वपक्षीयांकडून सवाल. दोषींवर कारवाईसाठी शिवतीर्थावर आंदोलन. साताऱ्यामध्ये 171 गावांमध्ये पत्नींच्या नावे 7/12. तहसील कार्यालयाची मोहीम. 214 गावांमध्ये वारस नोंदणी. राज्यामध्ये पुढील 3 दिवस उष्णतेची लाट. पुण्याचा पारा 40. सोलापूरचा 39.1 अंशांवर. उष्माघाताचा धोका. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. तर तुझा संतोष देशमुख करू. येळावी येथे मुरुम माफियांकडून दोघांना धमकी. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. आर्थिक पाहणी अहवालात ऊसाचे क्षेत्र घटण्याचा अंदाज. चालू हंगाम खोडव्यावरच. गाळप हंगामाचे भवितव्य.
पोट हिश्श्याची मोजणी आता होणार आणखी पारदर्शक. भूमी अभिलेख विभागाकडून एकत्रित सूचना जारी. GIS पोर्टलवर अपलोड करण्याचे बंधन. या तरतुदीमुळे मोजणीत पारदर्शकता, हितरक्षण. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.